इंद्रिय चालत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना म्हटलंय, अरे हे समाज डोळे आम्हाला मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रियातील जोगे काय होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्यापर्यंत मनाचं नख जात नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही, आमची बाकीची इंद्रिय त्या परमात्म्याचं ज्ञान आम्हाला काय करून देणार. परमात्मा आम्हाला तशा अर्थाने कळत नाही. अर्जुन म्हणतो, देवा मला डोळ्याला काहीच दिसत नाही. असं का? मला डोळ्याला अजिबातच काही दिसत नाही. भगवान म्हणाले, बरोबर आहे अर्जुना, दोष तुझा नाही, दोष माझा. मी तुला दिव्य रूप दाखवलं, पण ते रूप बघण्याकरता दिव्य दृष्टी मात्र दिली नाही. म्हणून भगवंताने पुन्हा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. आणि त्या दिव्य दृष्टीने जेव्हा भगवंताने अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं, त्यावेळेला अर्जुन घाबरून गेला. अर्जुन किती घाबरला, अर्जुनाने त्याची साक्ष दिली आहे. 12व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये ज्ञानोबाराने त्याचं जे चिंतन केलंय ते आपण वाचून पहा. अर्जुन भगवंताला म्हणतो, पहिल्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबाराने अर्जुनाचा तो भाव प्रकट केलाय. कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे. अर्जुन कबूल करतो, देवा तुम्ही मला तुमचं विश्वरूप दाखवलं, गोष्ट खरी आहे, पण असं कधीच बघितलेलं नसल्यामुळे माझं चित्त घाबरून गेलं, माझ्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा प्रार्थना केली की देवा हे असलं रूप मला दाखवू नका. विश्वरूप जेव्हा अर्जुनाने पाहिलं तेव्हा अर्जुनाच्या हे लक्षात आलं की सगळीकडे एकच एक परमात्मा व्यापून आहे. या परमात्माच या जगताची उत्पत्ती करतो, परमात्मा या जगताची स्थिती ठेवतो आणि परमात्माच या जगताचा ग्रास करून टाकतो. परमात्म्याशिवाय या जगतामध्ये दुसरं म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण झाले जगाते चालिता, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. भगवान बोलतात, अरे अग्नीने कुठल्या तरी पदार्थाला जाळावं, त्या अग्नीच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य कुणाचं आहे? माझे. यथादित्यगतम तेजो जगत भासयते किलम, यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. ते तेज माझं आहे अर्जुना, हे तू जाणलं पाहिजेस. 15व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला जाणीव करून दिली. या जगतामध्ये जिथं कुठं हालचाल दिसते, जिथं कुठं चलनवलन दिसतं, झाडाचं पान जरी हल्लं तरी तुकाराम महाराज म्हणतात, कुणाच्या सत्तेने हल्लं सांगा? वृक्षाचे पान आले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या गळे. नामदेवराय म्हणतात, तेव्हा हे सगळं चालतं कुणाच्या सत्तेने चालतं सांगा? कोण बोलवतं, कोण बोलविते हरिवेण सांगा? कोण आहे जगतामध्ये बोलवायला, कोण कारण आहे? सगळं जे चलनवलन होतं हे सगळं भगवंताच्या इच्छेनुसार होत असतं. भगवानच सगळं करतात, भगवानच सगळं करायला भाग पाडतात. जिथं कुठं हालचाल या जगतामध्ये तुम्हाला दिसते ती भगवंताची इच्छा असते असं समजलं पाहिजे. जे जे काही घडतं ते सगळं भगवंताच्या इच्छेने घडतं असं समजलं पाहिजे. हे अर्जुनाला कळावं याच्याकरता विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायामध्ये. लक्षात घ्या, या सगळ्या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे परमात्मा आहे. हे अर्जुनाला कळावं याच्याकरता हे विश्वरूप दर्शन आहे. एवढं सांगू नये, अर्जुनाला तसं कळलंच नाही. तुम्ही लक्षात घ्या, काय झालं महाभारताच्या शेवटी एक पुन्हा कथा प्रसंग या संदर्भात आला. काय झालं, जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळेला अर्जुनाने या दुर्योधनाने एक बैठक घेतली. दुर्योधनाच्या पक्षामध्ये जे सगळे मोठे मोठे वीर शूरवीर होते त्या सगळ्यांची एक बैठक दुर्योधनाने घेतली. आणि घेतल्यानंतर दुर्योधन बसला आणि दुर्योधनाने सगळ्या शूरवीरांना विचारलं की आता आपलं आणि पांडवांचं युद्ध सुरू होणार. पांडवांकडचं सैन्य आणि आपल्याकडचं सैन्य याच्यामध्ये जरी अंतर असलं, पांडवांकडची संख्या आणि आपल्याकडची संख्या याच्यामध्ये जरी अंतर असलं तरी पांडवांना आपल्याला हरवायचंय आणि हे राज्य आपल्याला जिंकायचं. सगळे म्हणाले बरोबर. दुर्योधनाने प्रश्न असा ठेवला की जर पांडवांना पराजित करायचं असेल तर कोण करू शकेल? आपल्यापैकी कुणामध्ये ती ताकद आहे, कोण करू शकेल? अनेकांनी हात वर केले. अनेक जण म्हणाले आम्ही पांडवांना पराजित करू. दुर्योधन म्हणाला पराजित करणं एवढाच माझा विषय नाही, मला आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन असं विचारायचं आहे की जर तुम्ही पांडवांना पराजित करणार असाल तर करा, पण किती दिवस लागतील ते सांगा. किती दिवस लागतील? तुम्ही 10 वर्ष युद्ध चालू आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही. लवकरात लवकर पांडव हरले पाहिजेत याचं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य कुणाच्या ठिकाणी? कोण काही म्हणायला लागलं.
कृपाचार्य म्हणाले मी पांडवांना हरवतो पण मला 1 महिना लागेल. द्रोणाचार्य म्हणाले एवढा 1 महिना काय करायचंय? अरे पांडव किती 5 जण आणि 5 जणांना मारायला कुठे 1 महिना लागत असतो का? एवढं करायचं काही कारण नाही. मी पांडवांना परास्त करतो, जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये करतो. हे द्रोणाचार्यांचं बोलणं ऐकल्यानंतर भीष्माचार्य उभं राहिले आणि भीष्माचार्य उभे राहून म्हणाले अरे 8 दिवस म्हणजे फार वेळ जातो, एवढा वेळ लागत नाही. खरं म्हणजे 5 पांडव आहेत, यांना मारायला 8 दिवस काय करायचे? एवढा वेळ खरं म्हणजे लागू नये. मी हा संबंध पांडव आणि त्यांच्या सैन्यासकट पांडवांना मारीन, 3 दिवसामध्ये मारीन. भीष्माचार्यांनी हे सांगितल्यानंतर कर्ण उठून उभा राहिला आणि कर्ण म्हणे भीष्माचार्य तुम्ही आता म्हातारे झाला, तुमच्या अंगामध्ये सामर्थ्य राहिलं नाही म्हणून पांडवांना तुम्ही 3 दिवसात मारायची भाषा करता. अरे 5 पांडव, त्यांना मारायला 3 दिवस काय करायचे? एवढा वेळ लागत नाही. 1 दिवस पुष्कळ झाला. कोण बोललं? कर्ण बोलला. कर्ण उठून उभा राहून बोलला पांडवांना 1 दिवसामध्ये मी मारीन. दुर्योधनाला आनंद झाला. दुर्योधन म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, आपल्याकडचे शूरवीर काही कमी नाहीत. ज्ञानोबांनी वर्णन केलं या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची. ज्ञानोबा पहिल्याच अध्यायामध्ये कृपाचार्यांचं वर्णन करतात. कौरवांच्या पक्षामध्ये राहणाऱ्या शूरवीरांचं वर्णन ज्ञानोबांनी केलंय. एवढे मोठे वीर आपल्याकडे, मग 1 दिवस लागतो ना? ठीक आहे, युद्ध सुरू होऊ द्या. 1 दिवसामध्ये पांडवांचा काटा काढा आणि राज्य आपलं करा. त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला. गुप्तहेरांनी ही बातमी आणून धर्मराज युधिष्ठिराच्या कानावर घातली. म्हणजे कौरवांच्या पक्षामध्ये अशी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कर्णाने सगळ्यात शेवटी असं सांगितलं की पांडवांना मारायला 1 दिवस लागेल, मी सगळ्या पांडवांना 1 दिवसामध्ये मारणार. गुप्तहेराने जेव्हा ही बातमी धर्मराज युधिष्ठिराच्या कानावर घातली तेव्हा धर्मराज युधिष्ठिर जरा घाबरले. आता काय करावं? 1 दिवसामध्ये आपल्या सगळ्या पांडवांचा काटा काढतो म्हणतो हा कर्ण, काय करावं? त्या धर्मराजाने सुद्धा आपल्या सगळ्या पक्षातले सगळे मोठे मोठे युद्धवीर गोळा केले, सगळ्यांची बैठक घेतली. भगवान श्रीकृष्ण त्या बैठकीला हजर होते. सगळे आल्यानंतर युधिष्ठिराने ही बातमी सगळ्यांच्या समोर मांडली. म्हणजे कौरवांच्या पक्षामध्ये आता असं झालंय, आता अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कर्ण आपल्या सर्व पांडवांना 1 दिवसामध्ये मारणार आहे. कारण त्यांच्याकडे शूरवीर मोठे द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, शल्य आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, कर्ण आहे, विकर्ण आहे, एक नाही अनेक लोक कौरवांच्या पक्षात एकापेक्षा एक शूरवीर आहे, जयद्रथ आहे. मग आता काय करायचं? धर्मराजांनी सांगितलं आपल्या पक्षात आता विचारा की 100 कौरव आणि 11 औक्षहिणी सैन्य हे कौरवांच्या पक्षामध्ये आहे. तर मग या कौरवांना कोण किती दिवसात परास्त करू शकेल सांगा? मग कोणी उठलं, कोणी म्हणालं इतके दिवस, कोणी म्हणालं तितके दिवस, कोणी म्हणालं अमुक, कोणी म्हणालं तमुक. सगळ्यात शेवटी अर्जुन उठून उभा राहिला आणि अर्जुन म्हणाला 100 कौरव त्यांच्या 11 औक्षहिणी सैन्यासकट मारायला मला फार दिवस लागणार नाहीत, मला 3 दिवस लागतील, मी 3 दिवसामध्ये मारू शकेन. जेव्हा सांगितलं तेव्हा अभिमन्यू उठून उभा राहिला. अभिमन्यू म्हणाला माझे बाबा आता म्हातारे झाले म्हणून त्यांना इतके दिवस लागतो, इतका वेळ लागतो, खरं यांना मारायला एवढा वेळ लागणार नाही. मी एकटा जर रणांगणावर तुमच्या मदतीविना गेलो तर 1 दिवसामध्ये सगळ्या कौरवांना मी मारू शकेन. असं जेव्हा अभिमन्यू बोलला त्याच्यानंतर तिथं कर्णाचा त्या भीमाचा एक मुलगा उपस्थित होता. त्या भीमाच्या तो मुलगा उठून उभा राहिला आणि त्या मुलाने अभिमन्यूला सांगितलं म्हणे दादा तूही जवळ म्हातारा झालास, या सगळ्या कौरवांना त्यांच्या 11 औक्षहिणी सैन्यासकट मारायला 1 दिवस काय करायचं? 1 दिवस एवढा वेळ कुणाच्या हातात आहे? माणसं 1 तासाच्या प्रवचनाला बसायला तयार नाही, 1 दिवसात एवढा वेळ कुणाच्या हातात आहे? एवढं नाही, मग किती वेळ लागेल? त्यांनी सांगितलं जास्त नाही, 5 मिनिट लागतील. भीमाचा मुलगा बोलला 5 मिनिट लागतील. 5 मिनिट लागतील हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आश्चर्य वाटलं. असा कसा हा बोलतो? 5 मिनिट लागतील? अरे हे कौरव काही सामान्य आहे, तिकडं कर्ण आहे, तिकडं विकर्ण आहे, तिकडं दुर्योधन आहे, दुःशासन आहे, एकापेक्षा एक अतिरथी महारथी त्या बाजूला असताना हा 5 मिनिटांमध्ये सगळ्यांना मारायची भाषा करतो, काय कारण आहे? भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारले बाबा
तू 5 मिनिटांमध्ये सगळ्यांना मारतो म्हणतोस, कसा मारणारस? काय तुझ्याकडे योजना काय? त्याने सांगितलं काही योजना नाही देवा, माझ्याकडे 2 बाण आहेत, मी तुम्हाला आत्ता दाखवतो. म्हणून त्याने भात्यातून एक बाण काढला, आकाशामध्ये सोडला. तो बाण आकाशामध्ये सोडल्याबरोबर सगळे कौरव, सगळं सैन्य, पांडवांकडचं सगळं सैन्य, या सगळ्यांच्या अंगावर लाल रंगाचा असा काही द्रव पडला. कुंकासारखं, केशरासारखं किंवा गुलालासारखं असं काही अंगावर पडलं. त्याने सांगितलं आता दुसरा बाण सोडला. फक्त ते 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण, व्यास महर्षी, कृपाचार्य, अश्वत्थामा यांच्या अंगावर पडलं नाही, बाकी सगळ्यांच्या अंगावर ते पडले. त्यांनी सांगितलं आता दुसरा बाण सोडला ना की ज्यांना ज्यांना हा लाल रंग लागलाय ते सगळे जागेवर मरतील. आता काय करायचं? किती वेळ लागला? 5 मिनिट सुद्धा पुष्कळ झाले. 2 मिनिटांमध्ये मी सगळ्यांना मारू शकतो. भगवंतांनी हे ऐकल्याबरोबर भगवंतांनी सुदर्शन चक्र काढलं आणि भीमाच्या मुलाला तिथल्या तिथं मारून टाकलं, त्याचं मस्तकच कापून टाकलं. आपल्याच पक्षातला सामर्थ्य संपन्न आहे, सगळ्यांना सगळं युद्ध 5 मिनिटात संपवतो असं म्हणणारा, नुसतं म्हणणारा नाही तसं करून दाखवणारा असा भीमाचा मुलगा, हिडिंबीपासून भीमाला तो मुलगा झालेला. त्याने भगवंतानी सुदर्शन चक्र काढलं, त्याला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर आता काय? सगळ्यांना आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं, भीमालाही वाईट वाटलं, पण भगवंतावर विश्वास होता. कृष्ण करेल ते आमच्या अहिताचं कधीच करणार नाही, आमच्या हिताचंच भगवान करतील हा विश्वास असल्यामुळे देवाला कोणी काही बोललं नाही. भगवंतानी एवढा चांगला मुलगा मारून टाकला, काय कारण असावं? भगवान काय वेळेत काय मारायला? त्याची अनेक कारण महाभारताने दिली. आता तो माझा विषय नाही, मला ते बोलायचंही नाही. भगवंताने त्याला मारून टाकलं, तो पडला, त्याचं मुंडकं बाजूला पडलं. भगवंताने त्याला, भगवान हसले, तोही हसला, दोघांनाही कळलं. त्याने देवाला सांगितलंय, महाभारतामध्ये त्याच्या मुखामध्ये तसे शब्द आहेत. त्याने देवाला सांगितलं, देवा तुम्ही मला का मारलं हे मला माहिती आहे. आपला आवडता अर्जुन सोडून इतरांकडून कौरव परास्त होऊ नये अशी तुमची इच्छा आहे, दुसरं काही नाही. तुमच्या भक्तावरचं प्रेम तुम्हाला असं करायला भाग पाडतं. माझ्या अर्जुनाकडूनच हे युद्ध जिंकलं गेलं पाहिजे असा तुमचा आग्रह आहे, आणि तुमच्या प्रवृत्ती धर्माला अनुसरून तुम्ही अर्जुनाला आपला अर्धा अंश दिलेला असल्यामुळे अर्जुनाकडूनच तुम्ही हे युद्ध जिंकणार आहात याची मला जाणीव आहे, आणि ते होऊ नये याच्या करता म्हणून तुम्ही मला मारलेलं आहे. कल्पना आहे मला तुमच्या हातून मरण मिळालं, मला मोक्ष मिळाला, माझे काही तक्रार नाही, फक्त एक इच्छा आहे. हे मुंडकं बोललं, म्हणजे काय इच्छा आहे तुझी? त्याने सांगितलं काही नाही, एकच इच्छा आहे. क्षत्रिय म्हणून जन्माला आलोय, महाभारताच्या युद्धासारखं युद्ध पुन्हा होणार नाही या जगाच्या पाठीवर, हे युद्ध तेवढं बघावं अशी माझी इच्छा आहे. मला दाखवाल का युद्ध? भगवान म्हणाले हरकत नाही, तेवढा काळपर्यंत तुला जिवंत ठेवणं हे माझं काम आहे, मी तुला जिवंत ठेवतो. म्हणून कुरुक्षेत्राच्या बाजूला एक छोटासा डोंगर होता, भगवंताने त्याचं ते मुंडकं उचललं, त्या डोंगरावर ठेवलं आणि त्याला सांगितलं इथून सगळं युद्ध बघ, इथून तुला बरोबर दिसेल. सगळं युद्ध त्यांनी पाहिलं, युद्ध झालं. आणि एके दिवशी पांडव जे युद्धामध्ये जिंकले होते ते बसून चर्चा करत होते की कुणामुळे युद्ध जिंकलं, हे युद्ध कुणामुळे? धर्मराज युधिष्ठिर म्हणाले मी तुमचा मोठा भाऊ आहे, मी रणांगणावर सेनापती होतो, म्हणून विजय हा नेहमी सेनापतीचा असतो. भीम म्हणाला अरे तुम्ही काय युद्ध जिंकता, तुम्हाला शक्यच नव्हतं, तुम्ही नुसते जागेवर बसून सूचना करत होता. सगळ्या कौरवांचं मूळ होतं तो दुर्योधन, त्या दुर्योधनाला मारणारा मी आहे, म्हणून मी युद्ध जिंकलंय. खऱ्या अर्थाने पांडवांचा विजय झाला तो भीमामुळे झाला. अर्जुन म्हणतो काय भीम दादा तुम्ही बोलता? अहो सगळा दुर्योधन जिवंत राहिला नसता, कर्ण जर जिवंत राहिला असता तर कर्णाने कुणालाही जगू दिलं नसतं, एवढं सामर्थ्य आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की भगवंताचं सामर्थ्य आणि माझं युद्ध नैपुण्य ज्याच्यामुळे युद्ध, माझ्यामुळे युद्ध जिंकलं. सगळे म्हणायला लागले माझ्यामुळे, सगळे म्हणायला लागले माझ्यामुळे, सगळे म्हणायला लागले. भगवंताकडे तक्रार गेले. या पांडवांनी भगवंतालाच विचारलं, देवा तुम्ही सांगा, प्रामाणिकपणाने सांगा, आमच्या 5 भावापैकी कुणामुळे पांडव युद्ध जिंकले, राज्य कुणामुळे मिळालं? भगवान म्हणाले असं आहे, मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो, पण काय आहे की हे युद्ध करत असताना मी काही युद्ध बघत नव्हतो, मी सुद्धा अर्जुनाचं सारथ्य करत होतो, त्याच्यामुळे कुणामुळे युद्ध जिंकलं मलाही माहित नाही.
मी सुद्धा युद्धातच होतो, मला कसं कळणार कोणामुळे युद्ध जिंकलं, मला काही माहिती नाही. मग आपण म्हणे एक काम करू. काय काम करायचं? काय नाही म्हणे, तुमच्या त्या भीमाच्या मुलाला आपण युद्ध बघायला तिथे ठेवलंय ना डोंगरावर, अजून त्याचा अंत्यसंस्कार केला नाही आपण. त्याने सगळं युद्ध लांबून पाहिलंय, तटस्थतेने पाहिलंय, युद्धाचा खरा साक्षीदार तोय. आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याला विचारू की बाबा हे युद्ध कुणामुळे पांडव जिंकले. कारण त्यांनी लांबून पाहिलेलं असल्यामुळे त्याला सगळं कळलं, वरून पाहिलेलं असल्यामुळे कोण लढलं नाही हे सगळं त्याला कळत होतं. आपण त्याला विचारायला जाऊ म्हणल्यानंतर पांडव म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, त्याचा अंत्यसंस्कारही करायचा आहे, त्याला विचारायचंही आहे, चला त्याच्याकडे चला म्हटल्यानंतर भगवान आणि पांडव सगळे त्याच्याकडे गेले आणि त्या भीमाच्या मुलाला त्याने विचारलं की बाबा युद्ध पाहिलं? म्हणे पाहिलं देवा. आता काही नाही, आता अंत्यसंस्कार करून टाका, माझा प्राण मी सोडतो, अंत्यसंस्कार करा, मला सद्गती द्या, बस आता काही माझ्या इच्छा राहिल्या नाही, तुमच्या हातून मरण मिळालंय, त्यामुळे आता काय पुन्हा मोक्ष मिळालाच आहे, मला प्रश्न नाही. देवाच्या हातून ज्याला मरण मिळतं त्याला मोक्षच मिळतो, त्याला नरक कधी मिळत नाही. देवाचा हात ज्याला लागला त्याला नरक मिळाला असता तर पुतना सुद्धा नरकात पडायला पाहिजे होती, पण पुतना सुद्धा उद्धरून गेली असं ज्ञानोबा बोलतात. वा संकाधिकाचे माने सायुज्य सर्व सुख केला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारवली. ज्ञानोबाने वर्णन केलंय, तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र, देता म्हणसी पात्रापात्र, कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही जिधरे. असा देवा तुमचा स्वभाव आहे. तुमचा हात लागला, मला आता काही नको, मला सगळं मिळालं, मोक्ष मिळाला, युद्ध पाहिलं, इच्छाही सगळ्या संपल्या, पूर्ण झाल्या, आता मी प्राण सोडतो, अंत्यसंस्कार करा. भगवान म्हणाले थांब, एवढ्या प्राण सोडू नकोस. म्हणजे आता काय काम आहे, काय काढलं? म्हणजे काही नाही, आमचा एक प्रश्न आहे, तो तुला विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग प्राण सोड. तर म्हणाला ठीक आहे, काय प्रश्न आहे? त्याने सांगितलं, भगवंताने विचारलं, तुझ्या सगळ्या काकांमध्ये आता अशी चर्चा झाली की हे युद्ध कुणामुळे जिंकलंय? धर्मराज म्हणतात माझ्यामुळे, तुझे वडील म्हणतात माझ्यामुळे, अर्जुन काका म्हणतात माझ्यामुळे, नकुल सहदेव म्हणतात आमच्यामुळे. नक्की युद्ध कुणामुळे जिंकलंय याचा निर्णय करता येत नाही. तू लांबून युद्ध पाहिलंस, तू हे सगळं युद्ध तटस्थतेनं साक्षी भावानं पाहिलेले आहेस, तर तू प्रामाणिकपणानं सांग की हे युद्ध कुणामुळे जिंकलं? कोण होतं या युद्धाच्या मुळाशी? या युद्धाचा विजय जो झाला पांडवांचा तो कुणामुळे झाला एवढं सांग. भगवंताने असं विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला खरं सांगू? म्हणे खरं सांग, काय तू पाहिलंस, कुणामुळे पांडव युद्ध जिंकले? त्यांनी सांगितलं, मी हे युद्ध पाहताना मी एवढंच पाहिलं की इथे युद्ध करणाराही दुसरा कोणी नाही आणि युद्ध जिंकणाराही दुसरा कोणी नाही. मरणाराही कृष्णच आहे आणि मारणाराही कृष्णच आहे. या जगामध्ये कृष्णाशिवाय दुसरं काहीही नाही, एवढंच मी पाहिलं. त्यामुळे तुम्ही आमच्या काकांना सांगा की जर युद्ध झालं असेल तर कृष्णामुळे आणि जिंकलं असेल तर फक्त कृष्णामुळे. मग अर्जुनाचा अभिमान गेला वगैरे महाभारतामध्ये कथा संदर्भ. मी कशा करता हा कथा संदर्भ आपल्याला सांगितला? भगवानच या सर्वाच्या मुळाशी आहे. या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे परमात्मा आहे हे अर्जुनाला कळावं याच्याकरता 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा योग घडवून आणलेला. तो ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला झालं. अर्जुन घाबरला आणि अर्जुनाने देवाला अशी प्रार्थना केली की देवा हे असं रूप मला तुम्ही दाखवू नका, मला कळत नाही, मी घाबरून गेलोय, मी जे रूप नेहमी बघत आलेलो आहे तेच रूप मला तुम्ही दाखवा, म्हणजे माझ्या चित्ताला समाधान मिळेल. ज्याला आपण आपलं आराध्य मानत असतो, ज्या रूपामध्ये आपलं मन गुंतत असतं त्या रूपाकडे बघितल्याशिवाय माणसाला समाधान मिळत नाही. तेच रूप त्याला आवडत असतं, त्याच रूपाची त्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती असते, तेच रूप त्याला आपुलकीचं वाटत असतं, कारण अनेक वर्षांचा त्या रूपाचा त्याचा संबंध असतो. हे लक्षात घ्या, अनेक जन्माचा त्या रूपाशी त्याचा संबंध असतो. त्या रूपाचं त्यांनी ध्यान केलेलं असतं, त्या रूपाचं चिंतन केलेलं असतं. त्यामुळे आपलं जे आराध्य, नेहमी आपण जे रूप पाहतो त्या रूपामध्येच आपल्याला ते बघायला आवडत असतं. हे लक्षात घ्या. ते छोटं ते तसंच रूप आपलं आपल्याला बरं वाटत असतं. प्रभू रामचंद्राने धनुष्य सोडून कमरेवर हात ठेवले तर रामाच्या भक्ताला ते आवडायचं नाही, आणि पांडुरंगाने कमरेवरचे हात काढून हातामध्ये धनुष्यबाण घेतलं तर वारकऱ्यांना ते आवडायचं नाही.